बीड जिल्हा रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा अशाच प्रकारची परिस्थिती बीड जिल्हा रुग्णालयाची आहे। बीड जिल्हा रुग्णालयामधल्या अनेक अडचणी रोज आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतोय। त्याच्यातलाच एक प्रकार जो घडला, एक महिला बीड जिल्हा रुग्णालयामध्ये शरीक होती आणि त्या महिलेचं ऑपरेशन झाल्यानंतर त्या महिलेची प्रकृती खालावली। संबंधित डॉक्टरला विचारल्यानंतर त्याने हात झटकण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर त्या महिलेच्या नातेवाईकांनी महिलेला पुण्याच्या हॉस्पिटलला नेलं। 2 दवाखान्यामध्ये त्यांना शरीक करून घेण्यात नाही आलं आणि त्याच्यानंतर ससून हॉस्पिटलमध्ये त्या महिलेवर परत ऑपरेशन करण्यात आलं। त्यावेळेस असं कळलं की त्या महिलेच्या पोटामध्ये ग्लोव्ज आणि कॉटन स्वॅब आहे। हे सगळा हलगर्जीपणा जो झाला तो ज्या ठिकाणी मूळ ऑपरेशन झालं बीड जिल्हा रुग्णालय त्याच ठिकाणी झाला। या संदर्भात महिलेच्या नातेवाईकांनी काय बोललेत आपणच ऐकून घ्या। माझी मुलगी संध्या सुरत गायकवाड, मी 1 तारखेला इथं डिलिव्हरी आणलं होतं, तिथे 1 तारखेला सिजर केलं त्यांना। मग आम्हाला 4थ्या दिवशी 4 तारखेला सुट्टी दिली, तर तिला उलट्या होऊ लागल्या। तर मी त्यांना म्हणलं उलट्या होत्या, तर त्यांना काही लक्ष दिलं नाही। मग इथं डॉक्टरला म्हणलं उलट्या ते म्हणजे पित्त वगैरे झालं असेल, तर त्याला बाहेरून गोळ्या दिल्या, बाहेरून गोळ्या घेऊन आले। तरी पण त्यांना म्हणलं की आणि उलट्या होत्या, तुम्ही थोडं लक्ष द्या। तर ते काय म्हणले नाही, तुम्हाला सुट्टी झाली म्हणले तुम्ही आपलं जा। तर मी काय म्हणलं, मी म्हणलं सर असं कसं काय? तर ते काय म्हणले तुम्हाला राहायचं असेल तर म्हणले तुमच्या रिक्षावर, तुमच्या रिक्षावर। तर मी काय म्हणलं मग तुम्ही डॉक्टर जर रिक्षा घेत नाही तर म्हणलं मी घेऊन जाते। मग मी घेऊन चोले मॅडमत मी त्यांच्याकडे घेऊन गेले, त्या चोले मॅडमत मी त्यांच्याकडे घेऊन गेले, त्यामध्ये रक्तामध्ये इन्फेक्शन झाले। इन्फेक्शन झाल्याच्यानंतर 3 दिवस कोर्स केला। मग परत मी बीडला आणलं, ते हे आणलं नाही का ढाकले नाहीत का, ते त्यांच्याकडे आणलं। तर ते काय म्हणले की तुमच्या पेशंटचे म्हणजे हे करा, सिटी स्कॅन सोनोग्राफी करा। मग मी केली। मग केल्याच्या नंतर ते काय म्हणले की तुमचा पेशंटमध्ये पू झालाय आतमध्ये जास्त। तर मग आम्ही त्यांना विचारलं, ते काय म्हणले तुम्ही काय करा म्हणले आम्हाला 5 लाख रुपये द्या आणि हिचं ऑपरेशन करतो। तर मी त्यांना म्हणलं माझ्याकडे 5 लाख रुपये नाहीत म्हणलं सर, मग ते पर्यंत तुम्हाला जिथं द्यायचं तिथं घेऊन जा। मग माझ्या मुला पुण्याला दिनानाथला घेऊन गेले पहिल्यांदा। तिथं घेतलं तर ते म्हणले आमच्या पेशंट म्हणले सिरियस आहे, तिथं काय म्हणले आमच्याकडं समजा काही सुविधा नाही। मग मी वायशमला गेले, वायशमला पण म्हणले आमच्याकडे सुविधा नाही। मग मी ससूनला गेले, ससूनला गेल्याच्या नंतर त्याने म्हणजे लगेच ट्रीटमेंट केली। ट्रीटमेंट केल्याच्या नंतर मग तिचं लगेच 11 तारखेला त्याने ऑपरेशन केलं। मग ऑपरेशन केल्याच्या नंतर ते मॅडमना बाहेर आल्या, मग त्यांना आम्हाला दाखवलं। त्यांनी विचारलं कुठं केलं इथं ऑपरेशन? तर मी त्यांना सांगितलं की आमच्याकडे बीडला रुग्णालयामध्ये। तर ते म्हणले हे डॉक्टरच का कोणच म्हणल्या, म्हणजे समजा असं करतील मला सोबत। तर त्याने दाखवला व्हिडिओ, तर त्याच्यामध्ये एक कापड होतं आणि हातामध्ये ग्लोव्ज होते पोटामध्ये, म्हणजे ह्याच्यामध्ये पोटामध्ये। मग नंतर ते ऑपरेशन झालं, 2-3 दिवस म्हणजे बरी झाली। परत आणखीन ते जास्त इन्फेक्शन झालं, परत तिच्या आतडे आतमध्ये तुटल्याच्या नंतर परत ऑपरेशन केलं तिचं। आता ससनला माझी मुलगी ॲडमिट आहे। ज्यांच्याकडून हे झालंय गुन्हा त्यांच्यावर कारवाई लगेच करावी असं आता तुम्ही वरी CS ला भेटलात का? काय म्हणणं आलं त्यांचं? ते CS म्हणणं आहे की म्हणजे CS ला माहिती आहे 9 तारखेला, म्हणजे ते म्हणतात आम्हाला कल्पना आहे, म्हणजे ते ढाकणे आहेत तर कुठले ढाकणे त्यानं ते 3 वाजेपर्यंत मला संपर्क करीत होते, 3-4 वाजेपर्यंत। तर मी म्हणलं हे फोन का करतात म्हणलं मला, म्हणजे असं वाटलं। तर ते काय म्हणले नाही आम्ही नाही का म्हणले पेशंटची काळजी घेण्यासाठी। तर मग ह्यांना सांगितलं। मग हे काय म्हणते की आम्हाला 9 तारखेला माहित होतं। मग यांना माहित होतं, तर मग यानं समजा एक फोन करून विचारायचं ना, म्हणजे काय आहे काय नाही म्हणून। मग यांना पण माहिती, CS ला पण माहिती आणि ते ढाकण्याला पण माहिती। मग यानं काय केलं, दाबण्याचा प्रयत्न करते ते। सदरील डॉक्टरवर कारवाई न झाल्यास पुढचा इशारा काय असणार आहे? आम्ही उपोषण करू, आम्ही म्हणजे इथं आंदोलन छेडू, आम्ही काय पण करायची तयारी। कारण माझ्या मुलीचा जीवनाचा प्रश्न आहे। कारण आज माझी मुलगी तिथं आयुष्यामध्ये आहे, तिचं काहीच करणं नाही। डॉक्टर म्हणते तुमचं नशीब, आमचा प्रयत्न चालू आहे। त्याच्यामुळे तात्काळ ह्यांच्या सगळ्यावरच कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी आहे, तात्काळ झाली पाहिजे। जर ही परिस्थिती जिल्हा रुग्णालयाची असेल तर मग शासनाच्या मोठ्या घोषणा फक्त कागदावरच आहेत का आणि जिल्हा रुग्णालय प्रशासनावर कोणाचाच धाक नाही का असं बोलण्याची वेळ येते। होय, जिल्हा रुग्णालयामध्ये जी नवीन इमारत झालेली आहे ती इमारत बांधकाम व्हायच्या अगोदरपासूनच चर्चेत होती। बांधकाम झाल्यानंतर इमारत गळत होती, इमारतीच्या लिफ्टमध्ये प्रॉब्लेम होता, अनेक समस्या, इमारतीच्या वायरिंग मध्ये प्रॉब्लेम होता। त्याच्यानंतर मध्ये काही दिवसापूर्वी बीड जिल्हा रुग्णालयामध्ये जे सिटी स्कॅन युनिट आहे ते बंद झालं। बऱ्याचदा जिल्हा रुग्णालयाच्या सिटी स्कॅनच्या समोर रुग्णाला चक्कर आलेले आपण पाहिलेलं, बेशुद्ध पेशंट, क्रिटिकल पेशंट यांचे सिटी स्कॅन होण्यासाठी तासनतास ताटकळत राहावं लागतं, हे पण आपण पाहिले।
हे सगळं होत असताना त्याच्याच बरोबर सरकारी दवाखान्यातील किती डॉक्टर सरकारी दवाखान्यात पूर्ण वेळ काम करतात, ज्यांची अपॉइंटमेंट, ज्यांची नियुक्ती कायमस्वरूपी झालेली आहे, याचा पण अभ्यास आणि याचा पण शोध होणं जरुरी आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार होणं जरुरी आहे. आणि जिल्हा रुग्णालयामध्ये जर सामान्य रुग्णांना ही परेशानी होत असेल तर मग सामान्य रुग्णांनी जायचं कुठं, की असं ठरवायचं की आजारी पडायच्या अगोदरच खिशामध्ये बंडल ठेवायचे पैशाचे आणि त्याच्यानंतर आजारी पडायचं म्हणजे कुठल्या तरी एखाद्या खासगी दवाखान्यात जाऊन उपचार करून घेता येतील, असंच मात्र सामान्य माणसाला बोलावं लागणार आहे. बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दस्तूर खुद स्वतः जिल्हा रुग्णालयाच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊन असताना पण जर या अडचणी जिल्हा रुग्णालयात येत असतील तर मग त्या सामान्य रुग्णांचं काय, हा मात्र प्रश्न प्रत्येक सामान्य गरीब घराच्या माणसासाठी पडतोय. मग हे जर होत असेल तर जिल्हा रुग्णालय फायद्याचं काय? अहो, बीड जिल्हा रुग्णालयातून मात्र कितीतरी पेशंट्स अंबेजोगाईच्या हॉस्पिटलमध्ये रेफर केले जातात. का आणि कशासाठी? मग रेफरच करायचं तर मग या ठिकाणी ती सगळीच व्यवस्था नाहीये का? तुमच्याकडे सगळे तज्ञ डॉक्टर नाहीयेत का? नाहीयेत तर मग याच्यासाठी कधी बोललात का आपण वरिष्ठाकडे? या अनेक प्रश्न, अनेक गोष्टी येतील. आपण मात्र इथून पुढे दैनिक लोकप्रश्न जिल्हा रुग्णालयातील प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवर लक्ष ठेवून असेल, हे मात्र नक्की. आजच्या व्हिडिओत एवढंच. मी डॉक्टर SP लड्डा, दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन बीड.